वाजता वाजता लक्षात आलं की मोबाईल होल्डरच्या रिलेटेड कोणीतरी कमेंट केली होती की तू कोणता यूज करतोय आणि कितीला भेटतो. तर हा मला मित्रांनी दिलाय. हा 100-150 रुपयाच्या आसपास भेटतो. पण याला एसी वेंट मोबाईल होल्डर असं बोलतात. हा बघा, हा सिम्पली असं आहे ना, आपले एसीचे वेंट आहेत. 1 2 3 प्रत्येक गड्याला एसीचे वेंट आहेत. तर ते तुम्हाला तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला फक्त हे असं अटॅच करायचं आहे बस. म्हणजे तो जी क्लिप आहेत ते एसी वेंटच्या आतमध्ये जातात आणि मोबाईल आहेत ना हालत नाही. म्हणजे बघा, हालत नाही. हा ते मध्ये मध्ये थोडेसे ते जर्क वगैरे आले ना, तो मोबाईल होऊ शकतो की असा होईल किंवा असा होईल, पण तुम्हाला तो ऍडजस्ट करायचा. आणि इव्हन जर मोबाईल पडला तर घाबरण्याची गोष्ट नाही, तो इथेच पडेल. तर सेफ आहे. तर ठीक आहे, आता आपण सगळ्यात पहिले चालू करूया उबर. अरे यार, पाऊस पण पडतोय आणि गरम पण व्हायला लागलंय. हर ट्रिप पर ज़्यादा कमाई 20%. हाँ ठीक आहे, चला झालं प्रमोशन. आता आपण ऑनलाईन आहोत. मुंबईची भाडी लागली तर आपण जाऊ, कारण आपल्याला इन्सेंटिव्ह गेला वाटतं. गेला काय गरज नाही मुंबईला जायची. इन्सेंटिव्हसाठी विचार केला होता, पण तो इन्सेंटिव्ह गेला वाटतं. 2 दिवसासाठीच वाटतं व्हॅलिड होता. ठीक आहे. आणि आता मी दुसऱ्या फोनमध्ये रॅपिडो चालू करतो. मला एकाच सिममध्ये सगळं करायचं होतं, बट नाही आता हो, त्याला काय करू शकत नाही. जिथून पण जशी पण ट्रिप लागेल उचलतो आणि मग तुम्हाला सांगतो. आणि हां, टाईम बघा, 10:30 वाजलेत आज लॉग इन करता करता. हा ओलाचा ॲप इतका फालतू आहे. मी सबस्क्रिप्शन घेतोय कधीपासून, होत नाहीये. आणि वी आर प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट, प्लीज ट्राय अगेन आफ्टर 10 मिनिट्स. अबे साल्या, इतका फालतू ॲप आहे हा. दुसऱ्या ॲपमध्ये राईड लागतच नाहीये. काय बोलायचं. परत ट्राय करतो, बघू होतंय का. मग घेतलं होतं मी 8 जुलैला घेतला होता मेंबरशिप यांची. म्हणजे पैसे वसूल झाले पण होते. फालतू ॲप आहे हा. दुसऱ्या याच्यावरती राईड लागत पण नाही आहे. याचा प्लॅन रिन्यू करून बघू, थांबा. रॅपिडोचा एक ट्रिप लागली आहे कळंबोलीवरून मानसरोवर स्टेशनची. तर कस्टमरला कॉल करतोय, त्यांच्या बिल्डिंगच्या इथं आहे मी. फोन उचलत नाही. कस्टमरची अजून 5 मिनिटं झालीत नाही. ज्या कस्टमरला टाइमची व्हॅल्युएशन नाही तो कस्टमर देव माणूस नाही. हो चालू, तोपर्यंत गाडी युटर्न मारून घेतो. बॅक साईडने एक्झिट आहे. पहिल्याच राईड मध्ये झिकझिक नाही करू शकत. म्हणजे यार इम्पॉर्टंट आहे पहिली राईड, काय झिकझिक करायची. डोंबिवलीची ट्रिप जी आहे ती मी ॲक्सेप्ट केली आहे उबरमध्ये. कारण आज तसं पण सॅटर्डे आहे, जास्त ट्रिप काय लागत नाही आहेत. तर तिकडे गेल्यावरती बघू कसं काय सीन आहे. आणि 350 मीटरवरती पिकअप आहे. पैसे थोडे चांगले दाखवत होता, म्हणजे तेच 18-19 किलोमीटरवरती. आणि ही ट्रिप ॲक्सेप्ट केल्यावरती ही ट्रिप लागली करंजाडे, पनवेल साईडची ट्रिप. आता असू द्यायला करूया बंद आणि जाऊया पिकअप करायला. कस्टमरशी कॉन्टॅक्ट झाला आहे, येत आहेत ते. आपला वेटिंग टायमिंग जो आहे तो पण 5 मिनिटाचा काउंटडाऊन झाल्यानंतर मग ते एक्स्ट्रा भेटतात ना, ते पर मिनिटाला समथिंग काहीतरी चालू आहे. मध्ये पाऊस पण पडतोय. जाऊया डोंबिवलीला. तिकडे गेल्यावरती आपण बघू कुठल्या साईडच्या कशा राईड लागतात. ओके, तर आता आपण आहोत कुठल्या ठिकाणी. कल्याण इकडे आहे, ठाणे या साईडला आहे आणि पनवेल या साईडला आहे. तिथे पनवेलचं टाकून ठेवूया. 26 किलोमीटर आहे, 1 तासाच्या आसपास. ठीक आहे. आणि
कस्टमर जे होते त्यांना गाडीमध्ये प्रवास जमत नव्हता. त्यांना मळमळत होतं, कारण मला भीती वाटली की बाबा आता होते की काय उलटी वगैरे यांना. पण नाही, तेवढ्यात सावरलं. अंबरनाथ बदलापूर उबर गो आउट डेस्टिनेशन. कुठे आलं हे अंबरनाथ? कुठल्या साईडला आहे? अच्छा, ह्या साईडला आहे अंबरनाथ. इकडे आपल्याला ह्या साईडला पाहिजेत ना ट्रिप्स. ठीक आहे, बघू आता कसं काय ते. पनवेल ट्रिप भेटली तर वेल अँड गुड, नाहीतर मग बघू कसं काय ते आता. ओके, तर एका दादानी कमेंट केली होती गाडी कुठून घेतली, EMI किती बसला, डाऊन पेमेंट किती केला आणि गाडी घेतली कुठून. तर सर्वात पहिले मी गाडी घेतली स्टार मोटर्स, ज्याची प्रमोशनल व्हिडिओ बनली आहे आणि त्याचा बिहाइंड द सीन ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती आहे. तुम्ही नसेल बघितलं असेल तर नक्की बघून घ्या. तिथून गाडी घेण्याचा फक्त एक मात्र असा रिझन होता की मला कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी भेटत होती आणि बस, दुसरा काही नाही आहे. बट मला गाडी भेटायला 45 डेज लागले बुकिंग अमाऊंटच्या त्या दिवशी इन्क्लूड करून. म्हणजे 45 डेजमध्ये कसं की सॅटर्डे संडे इन्क्लूड नाही, म्हणजे ऑलमोस्ट ते 3 महिने होतात. तर 3 महिने गाडी भेटली. त्यांचा एक्सपिरियन्स तसं सांगायला गेला तर ठीकठाक नव्हता माझ्यासाठी. गाडी पासिंग करायला पण मीच घेऊन गेलो होतो आणि लोनचं ते प्रोसेस करण्यासाठी मला जवळजवळ 1 ते 1.5 हफ्ता प्लसच लागला. आणि बस, दुसरं काही नाही. जर हीच गाडी मी शोरूम मधून घेतली असती तर 15 ते 20 दिवसामध्ये भेटली असती. पण तिथे शोरूमवाले 2 ते 2.5 लाख रुपये डाऊन पेमेंट मागत होते, म्हणून मी तिथून गाडी घेतली नाही, यांच्याकडनं गाडी घेतली. तर गाडीचा जो EMI अमाऊंट आहे ती आहे 18,000. डाऊन पेमेंट मी भरला 1.5 लाख रुपये आणि जो लोन जो केलाय तो 8 लाखाचा लोन आहे कॅनरा बँकेमधून. आणि हा लोन या महिन्यापासून चालू होणार आहे जुलैच्या, आणि तो 5 वर्षाचा लोन आहे. तर ही आहे इन्फॉर्मेशन. डोंबिवलीची राईड लागली आहे आणि मी आता केली आहे ॲक्सेप्ट. स्वप्नील सर आहेत, त्यांना जातो पिकअप करायला. छोटीशी ट्रिप आहे. सगळ्यात पहिले आपण करूया ऑफलाईन. आय होप तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. अजून पण प्रश्न असतील तर मी ते व्हिडिओ कॉमेंट्स बघतो आणि त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. एक छोटीशी ट्रिप भेटली आहे 3 किलोमीटरची. तर पिकअपला आलोय लोधा प्रीमियर डोंबिवली ईस्ट असं काहीतरी आहे व्ह्यू. बाहेर ऊन पडते कडक खतरनाक. AC मशी फुल करून चालवते गाडी आणि आतापर्यंत आपली गाडी 33 किलोमीटर झाली आहे. आज एकदम असं रुखासुखा वाला सीन आहे. आता मी विचारच करत होतो की काय करू. ही पण वॅगनर इथं उभी आहे. तेवढ्यात मला रॅपिडोमध्ये अजून एक राईड लागली. ही पॅन्टीवर लक्ष देऊ नका, ही डिझाईन होती. वॉशिंग मशीनमध्ये वॉश करता करता एक्स्ट्रा फाटली. स्टाईल. आता हे कस्टमर कुठे आहेत? मी बी त्या साईडला आहेत. मी त्यांना फोन करेन आणि विचारेन की सर कुठे आहात आपण, जे पण सर और मॅम. बदलापूर एक्झिट बिल्डिंगचं नाव. ईस्ट के अंधेरी वेस्टची गो मध्ये राईड लागले डोंबिवली ईस्ट. ही वाली ट्रिप कंप्लीट करायला जो टाइम लागला तो लागला 2.5 तास. 36 किलोमीटरचा डिस्टन्स होता. घाटकोपर 7 किलोमीटरला 29 मिनिटं. थांबा, दुसऱ्या फोन मध्ये रॅपिडो चालू करतो. चला, हे इथे झालं रॅपिडो चालू आणि इथे करतो न्यू पनवेलचा गो होम. ओके, मी हाय कुठे? रेडारवरती एक ट्रिप दाखवतोय. आउट स्टेशन घाटकोपर. नाही रे, घाटकोपरला नाही जायचं, सॉरी. मला आता घरच्या साईडला जायचंय, कारण आता कसं सीन आहे, सीन असं आहे की मला आहे ना घरच्या साईडला जायचंय, कारण संध्याकाळची ट्रॅफिक होईल. भेटेल आपल्याला. थोडंसं पुढे जाऊया. मेरे को सुसू भी आएल है, देखते चलो.
सांताक्रूज 50 रुपये टिप ॲड. नाही जायचं सांताक्रूजला, सॉरी. ओके, तर 4:30 वाजताची क्लिप होती. त्यानंतर मग मी काय केलं की तिथून अंधेरीची ट्रिप लागली आणि अंधेरीची ट्रिप अशी होती की ती अंधेरीवरून मी जिथे राहतो त्या एरियामधली ट्रिप होती. 18 रुपये पर किलोमीटरचा रेट होता. उबरमध्ये फक्त 3 राईड झाल्यात, रॅपिडोमध्ये पण 3 राईड झाल्यात आणि मी फक्त आज 7च तास काम केलंय कारण मला भूक लागली होती आणि थोडासा काम पण होता. तो विचार केला की यार करूया, आपण येऊया घरी. परत लॉग इन करायची इच्छा होती. कपडे मी काढून असे ठेवलेच होते फोल्ड करून. परत विचार केला की यार राहू दे, आपण व्हिडिओ बनवूया. आणि मग मी एंड केला, म्हणजे गाडी पण बिल्डिंग खाली आहे, ठेवली आहे. अर्निंग याच्यामध्ये लिहिलेली आहे मी. 7 तासामध्ये बऱ्यापैकी अर्निंग झाली आहे, सांगणार नाही. काही 15 ते 18 पर किलोमीटरचा रेट आपल्याला उबरमध्ये भेटलाय आणि रॅपिडोमध्ये ॲज अ युजल 15 ते 20 रुपये पर किलोमीटरचा रेट तो भेटतो. कारण रॅपिडोमध्ये तुम्हाला त्याच्या खालचा रेट तुम्हाला भेटत नाही, मिनिमम 15 हा भेटतो. तर सांगायचं तात्पर्य असा की 7 तासामध्ये ठीकठाक अर्निंग झाली आहे. जास्त अर्निंग नाही झाली आहे कारण लेट पण लॉग इन झालेलं होतं थोडासा. सो हां, मला हे बोलायचं होतं की मला कोणाला भेटायचं असेल, मी नंबर हे देतो, इथे नंबर येईल, त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. म्हणजे कॉल नाही केलं तर बरं होईल कारण सगळ्यांचे कॉल आले तर मग ते उचलायला प्रॉब्लेम होईल थोडासा. व्हॉट्सअप करा, नंबर व्हॉट्सअपला रजिस्टर्ड आहे. आणि त्यानंतर तुमचे बरेच जणांचे सजेशन येतात वगैरे, असं तसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स. प्लीज असं काय निगेटिव्ह कमेंट्स सहसा तर अवॉइड करा कारण या धंद्यामध्ये, या बिझनेसमध्ये आपण नवीन आहोत तर गोष्टी समजायला टाइम लागतो, है ना. तर ठीक आहे, जास्त काय आहे नाही असं बोलण्यासाठी. मी व्हिडिओ फटाफट एडिट करेन, अपलोड करेन आणि होऊ शकतो की उद्या लवकर लॉग इन करेल. उद्याचा शेड्यूल पण थोडासा वेगळा आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गुड नाईट, टेक केअर, बी पॉझिटिव्ह कमेंट करा. बाय बाय.